अलीकडे परिस्थिती इतकी गंभीर आहे महाराज, माझ्या माहेरातलीच गोष्ट आहे. 1,70,000 रुपये दिले, तिकडून नागपूरकरची मुलगी करून आणली. 1,70,000 रुपये दिले, ती मुलगी 1 महिनाभर राहिली आणि दिवाळीला सांग भाऊबीजला जाऊ दे बुवा माहेरी. एकटीला काय पाठवायचं, भाऊ तिचा पती आणि तिचा देर 2 मुलांना सोबत पाठवलं. मग ती रेल्वेतच म्हणायला लागली, तुम्ही इथून घरी जाता का मी रेल्वेतून खाली. आमच्या गावाकडे तीच पद्धत, तोच प्रकार आहे महाराज. मुलीच मिळत नाही हो, काय करते. एक जण म्हटलं 3 लाख रुपये लागतील, 3च महिन्याची गॅरंटी आहे का, व्यवहार आहे. हो, वाल्मिक महर्षींचं आधीचं नाव काय होतं, काय होतं नाव आधी, त्यांचं नाव होतं रत्नाकर. रत्नाकर होतं. हो, तर त्या रत्नाकरने, त्याला वल्ल्या कोणी सुद्धा म्हणतात, रत्नाकरने इतकं पाप केलं तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला महाराज. हो, जी शबरी होती, शबरीने देवाची भक्ती केली, क्रिया साधारण होती. शबरीची भक्ती अतिशय साधारण होती तरी सुद्धा शबरीचा उद्धार झाला. आणि जी आहे गणिका, ती गणिका ज्ञान जरी नव्हतं तरी सुद्धा तिचा उद्धार झाला. मग पुराणामध्ये असं सांगितलं की भावना जरी विरोधी असली तरी सुद्धा आपला उद्धार होतो. बघा, श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. आता त्या अजामिळाने त्याच्या मुलाचं नाव काय ठेवलं, नारायण. मुलाचं नाव ठेवलं नारायण. मग आता त्या अजामिळाने मुलाचं नाव नारायण ठेवलं. त्यांनी शेवटी मरताना नारायण म्हटलं तर भगवंत तिथे धावून आले. मग त्याने नारायण म्हटलं तर त्याचा म्हणायचा उद्देश त्याच्या मुलाकडे होता का देवाकडे होता, मुलाकडे होता की देवाकडे, मुलाकडे होता. त्याचा म्हणायचा उद्देश मुलाला जरी असला तरी भगवंत तिथे जाऊन आले. याच्यावरून तरी आपण अभ्यास केला पाहिजे महाराज की घरात आपण पोरांची नावं कशी ठेवली. अजामिळाने मुलाचं नाव नारायण ठेवलं, याच्यावरून आपणही विचार करायला पाहिजे की घरामध्ये मुलाचं नाव कसं ठेवलं पाहिजे. हो, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्या मुलाचं नाव विकी. म्हटलं याचं नाव विकी, म्हणे हो ताई आम्ही याला प्रेमाने विकीच म्हणतो. म्हटलं हा लग्न झाल्यानंतर तुम्हा दोघांना विकी. हो, एका दिदीचं नाव ऐश्वर्या. आता ती मुलगी जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत तिला शोभेल ते नाव ऐश्वर्या. मग झाली ऐश्वर्या आता 15-16 वर्षाची, 18 वर्षाची, तारुण्यामध्ये तिला अजून शोभेल ते नाव ऐश्वर्या. आता झाली ऐश्वर्या 75 वर्षाची. मग काय म्हणाल तुम्ही, ऐश्वर्या आजी चालते का कीर्तनाला, भेटायला. याच्यावरून आपण विचार करायचा की घरात मुलांचं नाव कसे ठेवले. आम्हाला खूप अभिमान वाटतो महाराज. आमच्या महाराजांच्या मुलीचं नाव आहे आषाढीताई, मुलाचं नाव आहे भानुदास महाराज. हो, तर खरोखर खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. तुकोबाराय म्हटले धन्य माता पिता दयाची या. हो, तर महाराज यावरून आपण विचार करायचा आहे. मग देवापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं आहे तर गीतेची परंपरा सांगितली, पुराणाची परंपरा सांगितली. त्यानंतर महाराज पुढे सांगितलं की कर्माच्या माध्यमातूनही आपण भगवान पर्यंत पोहोचू शकतो, कर्म माध्यमातून. परंतु असं आहे, कर्मामध्ये थोडी सुद्धा चुकी चालत नाही. मंत्र जरी चुके थोडा तर तो धडची होई वेडा. कर्मामध्ये चुकी चालत नाही. एक इवनाश्व नावाचा राजा होता. काय झालं, त्याला पुत्र संतती नव्हती. मग त्याने इंद्राचा दावा केला. इंद्राचा दावा केल्याच्या नंतर त्यांना महाराजांनी सांगितलं तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ करा, तुम्हाला पुत्र रत्न प्राप्त होईल. त्यांनी यज्ञ केला, इंद्राचा दावा केला. इंद्र तिथे आले आणि मग काय सांगितलं, हे बघा, त्यांनी एक गळवा भरून पाणी दिलं. एक गळवा भरून
आणि सांगितलं जिथे रात्री तुझी पत्नी, राजाला सांगितलं तुझी पत्नी जिथे झोपते त्या खाटेच्या खाली, त्या बाजेच्या खाली हा तांब्या ठेवायचा आणि सकाळी उठल्याबरोबर तिचा पाय जमिनीला लागण्याच्या अगोदर त्या गडव्यातील पाणी त्या राणीने प्राशन करायचं. मग तेव्हा तिला गर्भधारणा होईल आणि तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. मग काय झालं, त्यांनी तो गडवा घेतला, झोपायला गेले गच्चीवर. तो तांब्या होता, तो तांब्या ठेवला बाजेच्या खाली. आणि मग काय झालं, आता रात्री 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, राजाही झोपलेले होता, राणी झोपलेली होती. मग काय झालं, राजा उठला. सकाळी 4 वाजले, राजाच्या घशाला कोरड पडली आणि राजा झोपमध्ये असल्यामुळे राजाला काही भान राहिलं नाही. राजाने त्या गडव्यातलं पाणी घेतलं आणि पिऊन टाकलं. हो, आता सांगितलेलं असं होता, जो या गडव्यातील पाणी पिल त्याला गर्भधारणा राहील. हो, कर्मामध्ये चुकी चालत नाही, कर्म भोगावं लागलं महाराज. हो, राजाला गर्भधारणा झाली, 9 महिने 9 दिवस झाले आणि राजाचं पोट कापलं आणि बाळ बाहेर काढण्यात आलं. तर शास्त्रामध्ये सर्वात पहिल्यांदा जे शिजर झालं ना महाराज, ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हो, तर त्या इवनाश्व नावाच्या राजाचं पोट फाडलं, बाळ बाहेर काढलं. मग आता राजा आणि दुधाचा संबंध नाही. मग ते बाळ रडायला लागलं, तेव्हा पुन्हा त्या इंद्राचा धावा केला आणि मग ते इंद्र आले तिथे आणि त्यांनी सांगितलं, हे बघा तुमचा अंगठा त्या मुलाच्या तोंडामध्ये टाका. त्या मुलाने तो अंगठा चोपला की त्याचं पोट भरेल. म्हणून बघा जेवढे मुलं जन्माला येतात तेवढे अंगठा चोपतात. हो, मग असं सांगितलं. तर या माध्यमातून बघा की कर्म हे कोणालाही चुकत नाही. कर्माच्या माध्यमातूनही देव प्राप्त होतं, परंतु कर्म करता अतिशय कठीण आहे बघा. मग दुसरं सांगितलं की योगाच्या माध्यमातून देवापर्यंत आपण पोहोचू शकतो, परंतु योग इतका कठीण आहे महाराज. उष्ण पांघुरावे, शीत वेढावे, वृष्टीची या असावे घरासू, घरासू वृष्टीची या असावे, उष्ण पांघुरावे, शीत वेढावे. आता आपल्याला थंडी वाजते ना. हो, तर मग थंडी वाजली तर त्यांनी काय करावं, स्वेटर घालावं. स्वेटर घालावं का, नाही, योग करताना थंडीच अंगावर घ्यावी. त्यांना जर गरमी झाली तर त्यांनी गरमीच अंगावर घ्यावी. इतका योग मार्ग आपल्याकरता कठीण आहे. आणि तो जर पावसात भिजला तर त्याने तो पावसाच अंगावर घ्यावा. असा योग मार्ग आपल्याकरता अतिशय कठीण आहे. अजून महाराजांनी सांगितलं, पाहे पा लोहाचे चने, ते भूकलिया पडती खाणे, ते पोट भरण्याची प्राणे शुद्धी मनो, ते पोट भरण्याची प्राणे, ते पाहे पा लोहाचे चने, लोहाचे चने खाणे किती कठीण आहे महाराज. तितका योग मार्ग आपल्याकरता कठीण आहे. म्हणून अलीकडे बघा कोणीही योग करायला लागलं, रामदेव बाबांनी अतिशय सोपा केला महाराज योग. हो, सकाळी उठल्या बेडवर 4 वाजता या नाकातून श्वास घ्यायचा, या नाकातून सोडायचा, या ना. परंतु महाराज योग मार्ग अतिशय कठीण आहे. योगाच्याही मार्गाने आपण पोहोचू शकतो. तिसरं सांगितलं, भक्तीच्या मार्गाने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आणि इतर कर्म माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून आपण अशा प्रकारे देवापर्यंत पोहोचू शकतो. परंतु जर आपण जगाकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या नयनाला, आपल्या दृष्टीला असं आढळतं की सर्वजण दुःखमय जीवन जगत आहे. सर्वजण दुःखमय जीवन जगत आहे. रामदास स्वामी म्हटले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. बोट वर करून सांगू शकेल की मी सर्व सुखी आहे का महाराज? आहे. हो, तुमच्या सांजोरीकर कोणी दुखी नाही वाटत, सगळे सुखी. वा वा वा, फार आनंदाची गोष्ट आहे महाराज. प्रत्येक जण दुःखमय जीवन जगत आहे. कबीर महाराजांनी सुद्धा सांगितलं, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. सगळे जण दुःखमय जीवन
आहेत. बघा काय झालं, एका दीदीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आता ते झोपल्याच्या नंतर दोघं पती पत्नी विचार करायला लागले. आता ती पत्नी म्हटली का हो, समजा कल्पना करा, आता 1 वर्षानंतर जर आपल्याला एखादा मुलगा झाला तर तो कुठे झोपेल? तो बाजूला सरक. ती बाजूला सरकली, तो बाजूला सरकला, दोघांच्या मध्ये एक बाळ झोपेल एवढी जागा शिल्लक. मग तो म्हणायला लागला, कल्पना कर अजून 1 वर्ष गेलं आणि आपल्याला दुसरं बाळ झालं, मग ते कुठे झोपेल? ती म्हणे बाजूला सरका. तो कॉटच्या या कोपऱ्यावर, ती कॉटच्या या कोपऱ्यावर, दोघांच्या मध्ये 2 मुलं झोपतील एवढी जागा शिल्लक होती. मग आता ती म्हणायला लागली, समजा आपल्याला जर पहिल्या 2 मुली झाल्या तर आपल्याला पुत्र पाहिजे, मग तो कुठे झोपेल? ती म्हणे बाजूला सरका. जसा तो बाजूला सरकतो तसा तो धाडकन जमिनीवर पडतो, त्याच्या कमरेला, पाठीला, पोटाला मार लागतो. मग आता मला सांगा, मुलगा झाला होता का नाही? झाला होता का नाही? झाला नव्हता ना. हा, मग न झालेला मुलगा जर एवढं मारू शकतो, मग झालेला मुलगा किती मारू? विठाला काय महाराज, ज्याचं लग्न होत नाही तोही दुःखी, ज्याचं लग्न झालंय तोही दुःखी. हो, अलीकडे परिस्थिती इतकी गंभीर आहे महाराज. माझ्या माहेरातलीच गोष्ट आहे. 1,70,000 रुपये दिले, तिकडून नागपूरकरची मुलगी करून आणली. 1,70,000 रुपये दिले, ती मुलगी 1 महिनाभर राहिली आणि दिवाळीला सांग भाऊबीजला जाऊ दे बुवा माहेरी. एकटीला काय पाठवायचं? भाऊ, तिचा पती आणि तिचा देर, 2 मुलांना सोबत पाठवलं. मग ती रेल्वेतच म्हणायला लागले, तुम्ही इथून घरी जाता का मी रेल्वेतून खाली? खरी सत्य घटना आहे, भगवंताच्या दरबारात तुम्ही खोटं बोलत नाही. तर बघा, त्याप्रमाणे त्या पोरांना वाटलं बापरे कुदून जाईन, आपल्याला भाड्याच्या घरात जाणं पडेल, बिना भाड्याच्या खोलीमध्ये जावं लागेल. तर महाराज असं आहे, भरपूर वेळा आता आमच्या गावाकडे तीच पद्धत, तोच प्रकार आहे महाराज. मुलीच मिळत नाही हो, काय करते? एक जण म्हटलं 3 लाख रुपये लागतील, 3च महिन्याची गॅरंटी आहे का? व्यवहार आहे. आता इथे तरुण मंडळी खूप कमी महाराज. नाही तर मी सांगते, ज्यांचं लग्न होत नाही ना त्यांनी काय करायचं? मामीची आरती करायची. मामीची जय देवी जय मामी देवी, तुम्ही तुमची पोरगी मला द्यावी. फार दूर जायचं काम नाही. ज्याचं लग्न होत नाही, ज्याचं लग्न होत नाही तोही दुःखी, ज्याचं लग्न झालं तोही दुःखी. हो बघा, मग लग्न झाल्यावर पोरग होत नाही त्याच्यासाठी सुद्धा दुःख. अशा अनंत पद्धतीचं दुःख तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे. मी विनोदाच्या माध्यमातून तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न केला. बघा, तुमचं माझं जीवनाचं सोडा. दशरथ राजा होते, दशरथ राजाला किती पत्नी होत्या? किती राण्या होत्या? 3 राण्या होत्या. 3 राण्या असताना सुद्धा पोरग नाही नव्हतं महाराज. म्हणून एवढं राजेश्वर्य होतं तरी सुद्धा जीवनामध्ये सुख नव्हतं महाराज. हो, तर जीवनाची प्रथा अशी आहे महाराज की आपल्या जीवनामध्ये जर 99% सुख असेल आणि 1% जरी दुःख असेल ना, तरी त्या 99% सुखावर पाणी फेरलं जातं महाराज. आता बघा, घागरभर दूध आहे, तर घागरभर दुधाला आपल्याला विरजण लावायचं आहे. मग घागरभर दही लागेल का? किती पुरतं? 1 चमचाभर तरी पुरतं महाराज. तसं आपल्या जीवनामध्ये खूप सारं सुख असलं आणि थोडं जरी दुःख आलं तरी आपल्या सर्व सुखाला विरजण लागतं महाराज. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनात. बरं, दशरथाचं जाऊ द्या, रावणाचं सांगितलंय महाराजांनी. रावणाचं
रावणाला किती बायका होत्या? रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका होत्या. 80,000. हो बरं, पोरग नाही असं जर म्हटलं ना तर प्रत्येक बाईला 10 मुलं आणि एक मुलगी. आता किती होता घरी जाऊन हिशोब करायचा. हो 80,000 बायका, प्रत्येक बाईला 10 मुलं आणि एक पोरगी. हो एवढा ऐश्वर्य असताना सुद्धा एका सीतेकडे नजर गेली की नाही? हो. आणि वैभव एवढं सांगितलंय महाराजांनी की 7 घरे जेथे शुद्ध कांचनांची. हो सोन्याची घरं किती? 7 कोटी. नुसता अंगठी वळ नाही. हो आपल्याला एक जरी अंगठी असली तरी खूप अभिमान होतो. एवढा त्याचं वैभव होतं तरी सुद्धा एका सीतेकडे नजर गेली आणि दुःख भोगावं लागलं. विठाला दशरथाचं सांगितलं मी तुम्हाला. कोणाचं सांगितलं? कोणाचं सांगितलं? दशरथ राजाचंच नाही तर देवाच्या बापाचं सांगितलं मी तुम्हाला. देवाच्या बापाला सुद्धा दुःख भोगावं लागतं. बघा तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे आई वडील वसुदेवजी, देवकी माता, त्यांना सुद्धा कारागृहात राहावं लागलं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे 6 मुलं मारण्यात आली. किती दुःख भोगावं लागलं महाराज. एवढं दुःख आपल्या सर्वांच्या जीवनात आहे. मग दुःखाचा मार्ग सोडून आपल्याला सुख प्राप्त करायचं. विघातक मार्ग सोडून विधायक मार्गाने जायचं आहे. प्रतिकूल मार्ग सोडून अनुकूल मार्गाने जायचं आहे. मग आपल्याला सुख प्राप्त करायचं आहे. मग त्या भगवान परमात्म्या जवळ गेल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होईलच. परंतु त्या भगवंताच्या नामाने, भगवंताच्या जवळ गेल्याने आधी दुःख कसं दूर होतं याचा आपण विचार करू. अभंगाचं प्रथम क्रियमान भोग तुटे भवरोग. म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम चिंतन जर केलं तर आपला हा भवरोग. भवरोग कशाला म्हटलंय? संसाराला भवरोग म्हटलंय. हा जो संसार सागर आहे याला भवरोग म्हटलंय. कुठे कुठे भवसागर सुद्धा म्हटलेला आहे. तर बघा रामायणामध्ये असं दृष्टांत आहे की ज्या वेळेस राम प्रभू वनवासाला निघाले, राम प्रभू वनवासाला निघाले, सीता माता लक्ष्मणजी होते आणि ते शरयू नदी जवळ आले. शरयू नदी जवळ आल्याच्या नंतर तिथे केवटजी होते. केवटजीच्या नावेत बसले. या तीरावरून त्या तीरावर जायला लागले. गेल्यानंतर तिकडच्या तीरावर खाली उतरले. उतरल्याच्या नंतर मग राम प्रभूंनी केवटजींना म्हटले की केवटजी तुमची काय दक्षिणा झाली ते मागून घ्या. हो केवटजी म्हटले प्रभू मला काहीच नको. राम प्रभू म्हटले असं नाही, तुम्ही काहीतरी मागून घ्या. तुम्ही एवढी मेहनत केली, आम्हाला या तीरावरून त्या तीरावर आणलं, तुम्ही काहीतरी मागून घ्या. तेव्हा बघा केवटजी म्हटले प्रभूजी एका जातीचे लोक एकमेकांपासून काही घेत नाही. तेव्हा राम प्रभू म्हटले आपण एका जातीचे कसे झालो? आम्ही सूर्यवंशी, तुम्ही नावाडी. आपण एका जातीचे कसे झाले? केवटजी म्हटले बघा नाही से ना नाईले, रजई से ना रजईले, लोहार से ना लोहारले, सुतार से ना सुतारले. एका सुतार दुसऱ्या सुतार अजून पैसे घे नाही. एक नावी दुसऱ्या नावी अजून पैसे घे नाही. एका जातीचे लोक एकमेकांपासून पैसे घेत नाही. राम प्रभू म्हटले आपण एका जातीचे कसे झालो? तेव्हा बघा केवटजी म्हटले मी सुद्धा नाव चालवतो, तुम्ही सुद्धा नाव चालवता. फरक एवढा आहे तुम्ही या भवसागरावर नाव चालवता आणि मी या शरयू नदीवर नाव चालवतो. आज तुम्हाला टाइम होता, तुमच्यावर वेळ होती म्हणून मी तुम्हाला या तीरावरून त्या तीरावर पोहोचवलं. उद्या मी मेल्यानंतर या भवसागरातून तुम्ही मला या तीरावरून त्या तीरावर तुम्ही मला पोहोचवा. या भवसागरातून तुम्ही मला मुक्तता द्या असा विचार केला केवटाने आणि हे मागितलं केवटजींनी. हो तर हा भवसागर, हा भवसिंधू इतका अथांग आहे महाराज. म्हणून आपल्याला सुद्धा विचार
विचार करायचा आहे की हा भवसागर, हा भवसिंधू आपण कसा तरून जाऊ. ज्याप्रमाणे केवटजींनी विचार केला त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा विचार करायचा. तर मग भवरोग म्हटलं इथे रोग. तर रोग म्हटल्याच्या नंतर शास्त्रामध्ये 3 पद्धतीचे रोग सांगितले. एक आहे साप्य रोग, दुसरा आहे याप्य रोग आणि तिसरा आहे असाध्य रोग. मग साप्य म्हणजे साध्य रोग. साध्य रोग म्हणजे काय बघा, आपल्याला सर्दी झाली, बरी झाली, खोकला लागला, बरं झाला, आपण डॉक्टरांकडे जातो. गेल्याच्या नंतर डॉक्टर आपल्याला 4-5 दिवसाच्या गोळ्या देतात. आपण गोळ्या घेतो आणि मग बरं वाटतं आपल्याला. आता पूर्वीच्या काळी काही क्रोसिन, एनासिन वगैरे अशा गोळ्या नव्हत्या. जर माणसाचं डोकं दुखलं असलं तर डोकं दुखलं तर काय करायचे, सुंठ घ्यायचे, ते उगाळायचे, डोक्याला लावायचे, थोड्या वेळाने बरं वाटायचं माणसाला. तर याप्रमाणे जर सर्दी झाली बरं वाटलं, खोकला झाला बरं वाटलं, हे जे आजार असतात याला म्हणतात साध्य आजार. आणि दुसरं आहे याप्य आजार. म्हणजे बघा, जे उपोषण पावणारे असतात, जे आजार असतात ना, त्यांना पूर्णपणे नष्ट करायचं नसतं, त्यांना फक्त मर्यादेमध्ये आणून कंट्रोल करायचं असतं. बघा, आता आपल्याला ताप आला, ताप आल्याच्या नंतर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर आपल्याला 4-5 दिवसाच्या गोळ्या देतात. मग आपण त्या गोळ्या घेतो, बरं वाटायला लागतं. मग आता ताप आपला गेला. ताप गेला म्हटलं म्हणजे ताप पूर्ण झिरो झाला का? झिरो झाला का? झिरो जर झाला म्हणजे माणसाला उचलायचं, ठेवायचं नाही. त्यांना ठराविक मर्यादेपर्यंत 98 पर्यंत आणून दाबून ठेवायचं असतं. त्याला मर्यादेपर्यंत आणून कंट्रोल करायचं असतं. याला म्हणतात याप्य आजार. म्हणजे बघा, आता एखाद्याची शुगर वाढली, मग कंट्रोल करा डॉक्टर सांगतात. मग कंट्रोल करा म्हणजे काय, एकदम झिरो करा का? नाही, त्याला ठराविक मर्यादेत आणून ठेवायचं असतं. विठ्ठल विठ्ठल.